अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, बऱ्याच वेळेस काय होतं, आपण स्वामी महाराजांच्या खूप साऱ्या सेवा करत असतो, स्वामी महाराजांचे व्रत करत असतो, पारायण करत असतो, स्वामी महाराजांचं जप करत असतो, नामस्मरण करत असतो. पण दिवसभर ज्या काही आपल्याकडून झालेल्या चुका असतात, आपल्याकडून कुणाचं तरी मन दुखावलेलं असतं किंवा आपल्या बोलण्यामुळे कोणाला तर वाईट वाटलेलं असतं, मग आपल्या हातून काहीतरी वाईट कर्म घडतात आणि मग आपण सेवाही करतो आणि आपल्याकडून अशी नकळत, आपण मुद्दामून त्या चुका करत नाहीत, पण आपल्याकडून नकळत त्या चुका होतात. आणि काही वेळ अशी येते की पुढचा माणूस आपल्याला या चुका करण्यासाठी सुद्धा भाग पाडतो आणि आपल्याकडून नकळत त्या चुका होतात. कारण पुढच्या व्यक्तीच्या वागण्यामुळे आपली वृत्ती पण म्हणजे वेगळी होते, रागीट होते. मग त्याच्यामुळे काय होतं, रात्री बऱ्याच वेळेस आपले दिवसभर झालेल्या डोक्यामध्ये ते विचार असतात. रात्री कुठले ना कुठले डोक्यामध्ये विचार असतात. सतत माझ्याकडून हे झालं, मी त्या व्यक्तीला असं बोलले, तसं बोलले. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला व्यवस्थित झोप लागत नाही. सतत डोक्यामध्ये तेच काही ना काही टेन्शन असतं. मग आपण केलेली ती सेवा, आपण केलेले ते नामस्मरण, कधी ना असं मन एकदम अस्वस्थ होतं, काय करावं ते समजत नाही आणि यामुळे रात्री झोपही लागत नाही. तर त्यासाठी आज छान असा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी हे नाम म्हणजे हा थोडा वेळ 5-10 मिनिट हा जप तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर स्वामी महाराजांनाही दररोज रात्री झोपताना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. बघा, आता आपण सकाळी उठल्या काय करतो, स्वामी महाराजांचं नामस्मरण घेतो, स्वामी महाराजांची प्रतिमा डोळ्यासमोर आणतो किंवा स्वामी महाराजांचं उठल्या दर्शन घेतो आणि आपल्या दिवसाची सुरुवात करतो, बरोबर ना. मग आपल्याकडून आपल्या हातून काही वाईट कृत्य झालेलं असतं, समजा कोणाचं मन दुखावलेलं असतं, मग त्याची आपल्याला स्वामी महाराजांना माफी मागायची असते. आपल्याकडून दिवसभरात जे काही झालेलं आहे त्याची स्वामी महाराजांना माफी मागायची असते किंवा झोपण्यापूर्वी स्वामी महाराजांना ही जर तुम्ही प्रार्थना केली तर तुम्हाला झोपही एकदम शांत लागेल. तर ती प्रार्थना कशी करायची आहे, चला तर जाणून घेऊया. बघा, स्वामी महाराजांना आपल्याकडून दिवसभर काय झालेलं आहे, काही चुका आपल्या हातून झालेल्या आहेत, त्याची माफी तुम्हाला मागायची असते आणि स्वामी महाराजांना एक प्रार्थना करायची. हे स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, सर्वांना चांगलं आरोग्य द्या, सर्वांना सुखात ठेवा, आनंदात ठेवा, ऐश्वर्यात ठेवा, सर्वांचं भलं करा आणि सर्वांचं कल्याण करा, सर्वांचं रक्षण करा, असं स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि स्वामी राया, आपले गोड नाम आमच्या सदैव मुखात राहू द्या, हे असं स्वामी महाराजांना तुम्हाला बोलायचं आहे. आणि नंतर हे बोलल्यानंतर तुम्हाला हे स्वामी राया, सदैव तुमचं नामस्मरण आमच्या मुखात राहू द्या आणि हे स्वामी राया, हे घर तुमचे आहे आणि मीही तुमचीच आहे. जे ठरवाल ते माझ्यासाठी चांगल्यासाठीच आहे, माझ्या भल्यासाठी आहे आणि माझ्यासाठी ते योग्यच आहे. काहीही करा, पण माझं मन विचलित होऊ देऊ नका. जी सेवा करून घेतात ना, तर त्यात खंड पडू देऊ नका, असं तुम्हाला स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला आणि कोणाविषयी माझ्या मनामध्ये द्वेष नको, तिरस्कार नको, कोणाविषयी माझ्या मनामध्ये राग नको, सर्वांशी प्रेमाने बोलण्याची बुद्धी द्या स्वामीराया आणि कायम माझ्या पाठीशी तुम्ही असेच उभे राहा. स्वामीराया, सर्वांचं भलं करा आणि सर्वांचं कल्याण करा आणि सदैव सर्वांच्या पाठीशी असेच राहा आणि माझ्यासोबतही कायम तुमचा आशीर्वाद असाच असू द्या, अशी तुम्हाला स्वामी महाराजांना दररोज झोपताना रात्री प्रार्थना करायची आहे. बघा, आणि ही प्रार्थना झाल्यानंतर तुम्ही 11 वेळेस श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे. बघा, हे म्हणल्यानंतर तुमचं मन इतकं हलकं होईल की तुमच्या मनातील जे काही तुम्ही दिवसभरात तुमच्या हातून झाले ते तुम्ही सर्व काही स्वामी महाराजांना सांगितलेलं आहे. स्वामी महाराजांना माफी मागितलेली आहे आणि स्वामी महाराजांना तुम्ही प्रार्थना केलेली आहे की माझ्याकडून काहीही वाईट होऊ देऊ नका, माझ्याकडून कोणाचं मन दुखावलं जाऊ देऊ नका. बघा, पुढची व्यक्ती आपल्यासोबत कसं वागते तर ते सोडून द्या. ज्याच्या त्याचं कर्म ज्याच्या त्याच्यापाशी असतं. त्याच्यामुळे आपण कधी आपल्या हातून वाईट कर्म करायचे नाहीत. आपल्याला स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत ना, तर कधीच कोणाच्याबद्दल वाईट विचार करायचा नाही. कारण आपण स्वामी सेवेकरी आहोत, स्वामी भक्त आहोत. जो व्यक्ती जसा वागतो तसा वागू द्या. तुम्ही तुमचं कर्म सोडायचं नाही. तो वाईट वागला म्हणून तुम्ही वाईट वागायचं नाही. त्याच्यामुळे स्वामी महाराज, तुम्ही माझ्या पाठीशी सदैव राहा आणि जे काही माझ्याकडून सेवा करत आहात तर त्या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. सदैव तुमच्या नामस्मरणात, सदैव तुमच्या सेवेमध्ये मला अखंड राहू द्या आणि तुमची कृपा सदैव माझ्यावर राहू द्या. माझी लेकरं बाळं, माझा परिवार, माझं कुटुंब सर्व सुखासमाधानी आनंदी राहू द्या. आणि जे काही आहे स्वामी महाराज ते तुमच्या कृपेमुळे आहे आणि तुमच्यामुळेच आहे. आज मी इथं तुमच्यामुळेच आहे, तुमच्या सेवेमुळं आहे. असं बघा, तुम्हाला जे काही तुमच्या मनामध्ये येतं ना ते सर्व काही स्वामी महाराजांना तुम्हाला बोलायचं आहे आणि सर्व काही बोलून तुम्हाला स्वामी महाराजांना प्रार्थना नमस्कार करायचा आहे आणि हात जोडून डोळे बंद करून स्वामींची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर आणून तुम्हाला 11 वेळेस नामस्मरण करायचं आहे. बघा, तुम्ही स्वतः अनुभवाल किती म्हणजे किती एकदम तुमचं मन मोकळं होतं आणि तुमच्या डोक्यातले जे काही विचार आहेत, जे काही तुमचं टेन्शन तुमच्या डोक्यामध्ये होतं तर ते टेन्शनसुद्धा दूर होईल, तुमच्या डोक्यातले विचारसुद्धा दूर होईल आणि तुम्हाला शांत झोपही लागेल. आणि त्याचप्रमाणे सकाळ ही तुमची तितकीच छान आणि आनंदमय होईल, ती म्हणजे स्वामी महाराजांच्या दर्शनाने. तर तुम्ही दररोज अशा प्रकारे रात्री झोपताना स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. आणि उठल्या उठल्याही सर्वात आधी बघा, आपण काय करतो, उठल्या उठल्या पहिल्यांदा मोबाईल हातात घेतो. प्रत्येकाला सवय आहे, मला पण तशीच सवय आहे. पण मी पण बदल स्वामी महाराजांच्या सेवेत आल्यापासून हळूहळू बदल करत आहे. मोबाईल जरी घेतला ना तर स्वामी महाराजांचा पहिल्यांदा फोटो पहा, स्वामी महाराजांचं पहिल्यांदा मोबाईलमध्ये दर्शन घ्या. दुसरीकडे इकडं तिकडं काहीही मोबाईलमध्ये बघण्यापेक्षा स्वामी माऊलींचं दर्शन घ्या आणि स्वामी महाराजांचं 11 वेळेस श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा आणि आपल्या दिवसाची सुंदर सुरुवात करा आणि दिवसाचा शेवट रात्री अशी प्रार्थना करून करा. बघा, छान नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या